रामकृष्ण हरी मंडळी श्री स्वामी समर्थ. महाराष्ट्रामध्ये गुढीपाडव्याचा सण मोठ्या उत्साहामध्ये साजरा केला जातो. या सणापासून हिंदू नववर्षाची सुरुवात होते. हिंदू पंचांगानुसार चैत्र शुद्ध प्रतिपदेला म्हणजेच वसंत ऋतूच्या पहिल्याच दिवशी गुढीपाडव्याचा सण हा साजरा केला जातो. यंदा गुरुवार 19 मार्च 2026 या दिवशी गुढीपाडव्याचा सण साजरा होत आहे. गुढीपाडव्याचा दिवस हा 3.5 मुहूर्तांपैकी एक असल्यामुळे या दिवसाकडे अतिशय शुभ दिवस म्हणून पाहिलं जातं. या दिवशी शुभ मुहूर्तावरती सोने खरेदीला विशेष असं महत्त्व असतं. मराठमोळी माणसं या दिवशी घराबाहेर समृद्धीचे प्रतीक असलेली गुढी ही उभारत असतात. यावेळी खास पारंपरिक पोशाखामध्ये पूजा अर्चा देखील करत गुढी उभारली जाते. असा विश्वास आहे की गुढी उभारल्याने वाईट आत्म्यांना दूर ठेवता येतं आणि तुमच्या जीवनामध्ये नशीब आणि समृद्धी येत असते. गुढीपाडवा हा 3.5 मुहूर्तांपैकी एक शुभ मुहूर्त असल्याने या दिवशी नवीन घर खरेदी करणे किंवा वाहन खरेदी करणे, वास्तू खरेदी करणे, नवीन व्यवसायाची सुरुवात करणे यासारखी कार्य जे आहे तर ती आवर्जून केली जातात, कारण की हा दिवस अतिशय शुभ मानला जातो. त्याचबरोबर या दिवशी सोनं खरेदी करण्याला देखील अनन्यसाधारण असं महत्त्व दिलं जातं. पण ज्यांना सोने खरेदी करणं शक्य नसेल त्यांनी या शुभ मुहूर्तावर गुढीपाडव्याच्या दिवशीच म्हणजे गुरुवारी आलेल्या 19 मार्च दिवशी आपण गुढीपाडव्याच्या दिवशी सोन्याहूनही मौल्यवान अशी एक वस्तू जी आहे तर ती खरेदी करून आणायची आहे. ही वस्तू तुम्ही घरात खरेदी करून आणल्याने तुमच्या घरामध्ये पैशाचा ओघ हा वाढेल, आर्थिक समस्या संपूर्णपणे नष्ट होतील, देवी लक्ष्मी जी आहे तर ती घरामध्ये स्थिर स्वरूपामध्ये वास्तव्य करेल. तर ही वस्तू कोणती आहे, ती वस्तू नेमकी तुम्हाला कुठे ठेवायची आहे, त्या वस्तूवरती तुम्हाला कोणती सेवा करायची आहे याविषयीची संपूर्ण माहिती जाणून घ्यायची असेल तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत आवर्जून पहा. चॅनलवरती नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही क्लिक करा. त्यामुळे जेव्हाही मी नवीन व्हिडिओज अपलोड करेन तर त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ हा मिस करणार नाही. चैत्र महिन्यातील प्रतिपदा तिथीला गुढीपाडव्याचा सण हा साजरा केला जातो. यावर्षी गुढीपाडवा हा गुरुवार दिनांक 19 मार्च 2026 रोजी साजरा केला जाईल. हिंदू पंचांगानुसार चैत्र शुक्ल पक्षाची प्रतिपदा तिथी 19 मार्च 2026 रोजी सकाळी 6:52 सुरू होत असून ती दुसऱ्या दिवशी 20 मार्च रोजी पहाटे 4:52 संपणार आहे. त्यामुळे उदय तिथीनुसार 19 मार्च हा दिवस गुढी उभारण्यासाठी निश्चित करण्यात आला आहे. या दिवशी सकाळी 6:26 सूर्योदय होईल तर दुपारी 12:04 पासून ते 12:53 अभिजित मुहूर्त राहणार आहे. पूजेसाठी अत्यंत शुभ मुहूर्त मानला जाणार आहे. तसेच ब्रह्ममुहूर्त पहाटे 4:51 ते 5:38 या वेळेमध्ये असणार आहे. गुढीपाडवा का साजरा केला जातो याबाबत अनेक पौराणिक कथा सांगितल्या गेल्या आहेत. हिंदू धर्मातील पौराणिक कथेनुसार ब्रह्मदेवाने याच दिवशी सृष्टीची निर्मिती केल्याचा समज आहे. त्यामुळे हा सण नवीन वर्षाची सुरुवात म्हणून देखील साजरा केला जातो. हिंदू पंचांगानुसार हा दिवस अत्यंत शुभ मानला जातो. अजून एका पौराणिक कथेनुसार प्रभू श्रीरामाने रावणावरती पराभव करून विजय मिळवला आणि अयोध्येमध्ये परतले. त्यांचा या विजयानंतर त्यांचे स्वागत करण्यासाठी गुढी उभारली जाते अशी देखील एक समजूत आहे. या दिवशी आपल्या घरामध्ये असलेली दरिद्रता, गरिबी घालवण्यासाठी हा काळ अतिशय शुभ मानला जातो. तर आता गुढीपाडव्याच्या दिवशी हा उपाय करण्यासाठी तुम्हाला पहाटे लवकर उठायचं आहे. उठल्यानंतर तुमच्या घरचं अंगण वगैरे तुम्हाला स्वच्छ करून घ्यायचं आहे, घराची स्वच्छता करून घ्यायची आहे. त्यानंतर स्नान वगैरे आपल्याला करायचं आहे. सगळ्यात आधी देवपूजा करायची आहे. देवपूजा केल्यानंतर तुम्हाला 8च्या आत गुढी उभारायची आहे. बघा, घरातील गुढी जी आहे तर ती पारंपरिक पद्धतीने बांबूद्वारे तयार केली जाते. त्यावरती चांदे, तांबी किंवा पितळेचा तांब्या उलटा ठेवला जातो आणि त्यावरती स्वस्तिक तयार करून केशरी रंगाच्या कपड्यांनी तसेच लिंब आणि आंब्याच्या पाण्याने आणि फुलांनी सजवली जाते. त्यानंतर घराच्या बाहेर उंचावर ही गुढी जी आहे तर ती लावली जाते. गुढी लावल्यानंतर त्याची पूजा केली जाते. घराबाहेर उंचावरती गुढी उभारली जाते. गुढीवरती उलटा करून ठेवलेला तांब्याचा कलश असेल किंवा चांदीचा किंवा पितळेचा कलश असेल, त्या कलशावरती ज्यावेळी सूर्याची कोवळी किरणे पडतात तर ही कोवळी किरणे जी आहे तर ती परावर्तित होऊन आपल्या घरामध्ये येतात. त्यामुळे आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा संचारते. आता हा जो उपाय आहे तर तो आपल्याला गुढीपाडव्याच्या दिवशी करायचा असतो. तो सकाळी 10च्या आतच तुम्हाला करायचा आहे. अगदी ब्रह्ममुहूर्तावर
ब्रह्ममुहूर्तावरती सुद्धा तुम्ही हा उपाय जो आहे तर तो करू शकता। ब्रह्ममुहूर्तावरती केलेली कोणतीही सेवा देखील खूप फलदायी ठरत असते, त्यामुळे ब्रह्ममुहूर्तावरती शक्य झालं तर त्यावेळेस करा किंवा मग तुम्ही सकाळी 10च्या आत हा उपाय जो आहे तर तो करू शकता। सकाळच्या वेळेस आपण ज्यावेळेस आपल्या घरासमोर गुढी उभारतो त्यावरती सूर्याची कोवळी किरणे पडतात, तर ती कोवळी किरणे त्यावरती ठेवलेला जो कलश असतो तर त्यामध्ये ती सगळी ऊर्जा सामावली जाते। ज्यावेळेस सूर्यास्तानंतर ती गुढी आपल्या घरामध्ये आपण आणतो तीच ऊर्जा आपल्या घरामध्ये येत असते, म्हणूनच आपल्याला हा जो उपाय आहे तर तो सकाळी 10च्या आतच करायचा आहे। सांगितल्याप्रमाणे ब्रह्ममुहूर्तावरती केला तर उत्तमच राहील, कारण की ब्रह्ममुहूर्तावरती साक्षात परमेश्वराचं वास्तव्य तुमच्या घरामध्ये असतं। आता याच वेळेमध्ये हा उपाय करण्याचं कारण म्हणजे जे काही शुभयोग तयार होत असतात तर ते देखील याच वेळेमध्ये तयार होत असतात, त्यामुळे या वेळेमध्ये तुम्ही काही उपाय जर सेवा घरामध्ये जर केल्या तर त्याचं तुम्हाला शुभ फळ जे आहे तर ते मिळत असतं, घरामध्ये सकारात्मक परिणाम जाणवतात। त्यामुळे हा उपाय सांगितल्याप्रमाणे सकाळी 10च्या आत तुम्हाला करायचा आहे। बघा, आता या उपायासाठी जी काही वस्तू आहे तर ती आणखी तुम्हाला आणायची आहे, ती वस्तू म्हणजे कमळाचं बीज। कमळाचं बीज जे आहे तर ते तुम्हाला कुठल्याही फुलाच्या दुकानामध्ये मिळून जाईल। सुकलेलं नाही तर ओलं कमळाचं बी आपल्याला जे आहे तर ते आणायचं आहे, ज्यापासून कमळाचं फूल तयार होतं ते बी जे आहे तर ते खरेदी करून आणायचं आहे। तर पहा, गुढीपाडव्याच्या दिवशी सोनं चांदी जे आहे तर ते आपण दिवसभरामध्ये कधीही खरेदी करून आणू शकतो, परंतु हे जे बीज आहे तर ते तुम्हाला गुढीपाडव्याच्या दिवशी मिळेलच असं नाही। त्यामुळे मग तुम्हाला जर आदल्या दिवशी किंवा एखाद्या फुलवाल्याच्या दुकानामध्ये तुम्ही गेलात आणि तिथे जर तुम्हाला हे कमळाचे बीज जर मिळालं तर ते तुम्ही अगोदरच्या दिवशी किंवा कधी तुम्हाला शक्य होईल त्यावेळेस तुम्ही खरेदी करून आणू शकता, कारण की गुढीपाडव्याच्या दिवशीच आपल्याला त्यावरती सेवा ज्या आहे तर ते करायचे आहे। त्यामुळे गुढीपाडव्याच्या अगोदर तुम्ही हे खरेदी करून आणलं तरी देखील चालेल, त्याच दिवशी खरेदी करून आणावं असं काही नाही। तर आपल्या घरातील गुढी उभारल्यानंतरच आपल्याला हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे। त्यासाठी आपल्याला देवघरासमोर बसून हा उपाय करायचा आहे। सकाळीच आपल्याला देवपूजा आपण केलेली असणार, त्यामुळे देवघरातील दिवा प्रज्वलित असणार, पण आपल्याला एक धूप अगरबत्ती देखील लावून घ्यायची आहे। कोणतीही सेवा ही अग्नीच्या साक्षीने आपण करत असतो। आता हा दिवा जो आहे तर तो आपण प्रज्वलित केलेला आहे, दिवसभर सुरूच राहील याची काळजी आपल्याला घ्यायची आहे, कारण की अखंड लक्ष्मी प्राप्तीसाठी सेवा करतोय। त्यामुळे ही जी वस्तू आहे तर ती आपण कमळाचं बीज आणलेलं आहे तर ते दिवसभर देवघरामध्ये आपण ठेवणार आहोत। त्यासाठी देवघरातील दिवा जो आहे तर तो अखंड सुरू असायलाच हवा। आता त्यानंतर आपल्याला हे जे कमळाचं बीज आहे तर ते घ्यायचं आहे, ते एखाद्या ताम्हणामध्ये ठेवायचं आहे। त्यावरती पाण्याने, पंचामृताने, परत पाण्याने आणि पंचामृत नसेल तर दुधाने अभिषेक घालायचा आहे। त्यानंतर कमळाचे हे बीज जे आहे तर ते स्वच्छ धुवून पुसून घ्यायचं आहे आणि परत ताम्हणामध्ये किंवा तुम्ही एखादी छोटीशी प्लेट देखील घेऊ शकता आणि त्या प्लेटमध्ये तुम्हाला हळदी कुंकू अर्पण करायचं आहे। त्याच्या मदतीने तुम्हाला एक स्वस्तिक हे शुभचिन्ह काढायचं आहे। स्वस्तिक हे काढल्यानंतर त्यामध्ये 4 बिंदू देखील आपल्याला द्यायचे, साईडला 2-2 रेषा देखील द्यायच्या आहेत आणि स्वस्तिक हे शुभचिन्ह काढल्यानंतर त्यावरती आपल्याला मुठभर अख्खे तांदूळ टाकायचे आहेत, ज्याला आपण अक्षदा असं म्हणत असतो। तुटलेले फुटलेले तांदूळ नसावेत, तर इतर उपायासाठी वापरलेले तांदूळ नसावेत, चांगले नवीन असे तांदूळ आपल्याला घ्यायचे आहेत। आपल्या घरातील धान्यातील मुठभर तांदूळ तुम्हाला घ्यायचे आहेत। मुठभर तांदळावरती आपण जे काही स्वस्तिकवरती आपण ठेवलेले मुठभर तांदूळ आहेत त्यावरती हळदी कुंकू व्हायचं आहे। त्यावरती तुम्हाला एक पिवळा किंवा लाल रंगाचं कापड जे आहे तर ते ठेवायचं आहे। अगदी छोटंसं कापड जे आहे तर ते देखील तुम्ही ठेवू शकता। छोट्याशा कापडावरती आपल्याला अंतरल्यानंतर त्यावरती हे कमळाचं बीज जे आहे तर ते तुम्हाला ठेवायचं आहे। सोबतच आपल्याला अजून 2 वस्तू त्यामध्ये ठेवायच्या आहेत, त्यामध्ये तुळशीची वाळलेली काडी आणि आपल्याला या बीज जे आहे तर ते तुळशीच्या वाळलेल्या काडीसोबत ठेवायचं आहे। तुळस जी आहे तर ती देवी लक्ष्मीचं स्वरूप मानलं जातं। भगवान श्रीहरी विष्णूंना देखील तुळस ही अतिशय प्रिय आहे, त्यामुळे तुळशीची ही सुकलेली काडी आपल्याला त्यासोबतच ठेवायची आहे। त्यासोबतच आपल्याला 7 अख्खे मिरे ठेवायचे आहे, जे स्वयंपाकघरामध्ये मसाल्याच्या पदार्थामध्ये मिरे असतात ते 7 अख्खे मिरे आपण त्यामध्ये ठेवायचे आहेत। मिरे कशासाठी ठेवायचे, तर मिरे जे आहे तर ते आपल्या घरामधील नकारात्मकतेला घरामध्ये प्रवेश करून देत नाही, त्यामुळे या 2 वस्तू कमळाच्या बीसोबत आपल्याला कपड्यावरती ठेवायच्या आहेत। आता या सर्व वस्तूवरती तुम्हाला हळदी कुंकू अर्पण करायचं आहे, अक्षदा फूल व्हायचं आहे आणि धूप दीप ओवाळून घ्यायचा आहे। आता ह्या सर्व वस्तूंना आपण अभिमंत्रित करायचं आहे। तर जी प्लेट आपण घेतलेली आहे तर ती तुम्हाला उजव्या हातामध्ये पकडायची आहे, त्यावरती आपण हे सर्व साहित्य
ठेवलेला आहे ती उजव्या हातामध्ये पकडल्यानंतर तुम्हाला 108 वेळा गायत्री मंत्राचं पठण करायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला 1 वेळा विष्णू सहस्रनामाचं पठण करायचं आहे। बघा, विष्णू सहस्रनामाचं पठण करणं शक्य नसेल तर तुम्ही कनकधारा स्तोत्राचं पठण करू शकता। दोन्हीपैकी कोणतीही एक सेवा आपल्याला जी करायची आहे, गायत्री मंत्रासोबतच तुम्हाला विष्णू सहस्रनाम किंवा कनकधारा स्तोत्र ही सेवा केल्यानंतर ह्या ज्या वस्तू आहेत तर त्या अभिमंत्रित होतील। त्यानंतर तुम्हाला देवघरासमोर बसूनच देवी लक्ष्मीचा फोटो किंवा मूर्ती असेल तर तिथे या सर्व वस्तू ठेवायच्या आहेत। आता देवघरामध्ये दिवसभर ही वस्तू ठेवल्यानंतर देवघरातील दिवा जो आहे तर तो अखंड सुरू राहील याची काळजी आपल्याला घ्यायची आहे। एखाद्या वेळेस वाऱ्याने वगैरे दिवा जो आहे तर तो विझला तर मनामध्ये कोणतीही शंका न घेता पुन्हा तो प्रज्वलित करायचा आहे। अशा प्रकारे दिवसभर म्हणजे सायंकाळी लक्ष्मी येण्याची जी वेळ आहे तेव्हापर्यंत तुम्हाला ही जी वस्तू आहे तर ती लक्ष्मी देवीसमोरच ठेवायची आहे। त्यानंतर दिवे लागणीला आपण त्यावेळेस परत ह्या सर्व वस्तूंना धूप दीप ओवाळून घ्यायचा आहे। त्यानंतर ज्या कपड्यामध्ये आपण ह्या सर्व वस्तू ठेवल्या त्याची एक पोटली आपल्याला तयार करायची आहे आणि जी पोटली आहे तर ती आपल्याला आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वार जे आहे तर तिथे ही पोटली बांधायची आहे। आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या आतल्या बाजूने ही पोटली बांधायची आहे। घरामध्ये आर्थिक स्थैर्य राहावं, देवी लक्ष्मीची कृपा आपल्या घरावरती राहावी म्हणून देवी लक्ष्मीला प्रिय असणाऱ्या यामध्ये ज्या वस्तू आहेत तर त्या भगवान श्रीहरी विष्णूंना देखील प्रिय असतात। त्यामध्ये आपण कमळाचं बीज ठेवलेलं आहे, त्याला आपण कमळ बी देखील म्हणतो। तर या कमळाचं बीज जे आहे तर ते साक्षात देवी लक्ष्मीचं स्वरूप मानलं जातं। त्यामुळे या बीजासोबतच आपण तुळशीची सुकलेली काडी ठेवलेली आहे जे लक्ष्मी मातेचं एक स्वरूपच आहे आणि त्यासोबतच 7 अख्खे मिरे ठेवलेले आहे जे घरामध्ये सुख समृद्धी आणतात। यासोबतच नकारात्मकतेला नष्ट देखील करतात, घरामध्ये प्रवेश करून देत नाहीत। या तिन्ही वस्तू आपल्या मुख्य दरवाजावरती जर बांधल्यानंतर पैशाचा ओघ जो आहे तर तो आपल्या घरामध्ये वाढतो। वर्षभर आपल्या घरामध्ये कधीही पैशाची कमतरता भासत नाही। एवढा हा प्रभावी उपाय आहे, नक्कीच करून पहा। यासोबतच जर तुमच्या व्यवसायाच्या ठिकाणी तुम्हाला ही पोटली बांधायची असेल तर ती पोटली अशाच प्रकारे अभिमंत्रित करून घ्यायची। तुम्ही तुमचा कुठे व्यवसाय असेल तर त्या ठिकाणी तिथे या प्रकारे तुम्ही ही जी पोटली आहे तर ती बांधू शकता। घरामध्ये जर बांधायची असेल तर घरामध्ये वेगळी आणि व्यवसायाच्या नोकरीच्या ठिकाणी बांधायची असेल तर तिथे वेगळी तुम्हाला पोटली तयार करून वेगळं बीज खरेदी करून आणावं लागेल। तर बघा, ही जी वस्तू आहे तर ती तुम्हाला त्याच दिवशी खरेदी करणं शक्य होणार नाही, त्यासाठी व्हिडिओ अगोदर शेअर केलेला आहे। तुम्ही गुढीपाडव्याच्या अगोदर तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल त्यावेळेस तुम्ही ही जी वस्तू आहे तर ती खरेदी करून आणू शकता। कोणत्याही फुलाच्या दुकानामध्ये किंवा नर्सरीमध्ये तुम्हाला ही जी वस्तू आहे तर ती सहज मिळून जाईल। तुमच्या घरातील लक्ष्मी जी आहे तर ती स्थिर राहावी, अखंड राहावी यासाठी गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावरती हा उपाय आपल्याला करायचा आहे। सोन्यापेक्षाही अनमोल अशी ही वस्तू घरामध्ये खरेदी करून आणल्याने माता लक्ष्मी तर प्रसन्न होतेच, याशिवाय भगवान श्रीहरी विष्णूंचे आशीर्वाद देखील तुमच्या घरावरती राहतील। त्यासाठी असा हा उपाय नक्कीच करून पहा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद। श्री स्वामी समर्थ।